स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत मलाड ईस्टला। तर आज आपण जाणार आहोत वैष्णोदेवी मंदिर बघायला। कारण की तुम्ही ऐकलं असाल की वैष्णोदेवी हे मंदिर मुंबईपासून जम्मू काश्मीरमध्ये कटरा ह्या ठिकाणी आहे, समजलं। पण आता त्याच मंदिराची प्रतिकृती ही मलाड ईस्टमध्ये साकारलेली आहे आणि हुबेहूब मंदिर बनवलंय। तर मला तीच आता इच्छा होती की तुम्हाला ते मंदिर मी दाखवावं आणि इतरांना पण म्हणजे त्याची माहिती मिळावी। तर बघू आता आपण पुढे जाऊया, मला दाखवतो पुढे। मित्रांनो, आता आपण आलो आहोत मलाड ईस्टवरून तुम्हाला चौथा सिग्नल त्या चौथ्या सिग्नलवरून तुम्हाला राईट मारायचं आहे। राईट मारल्यावरती 2 मिनिटावरती मंदिर आहे, ठीक आहे। तर आपण त्या मंदिराच्या गेटवरती आलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये। तर या, दाखवतो तुम्हाला मंदिर। मित्रांनो, आता आपण आलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये आपण आलो आहोत। तर खूप छान आहे मंदिराचा परिसर वगैरे खूप छान आहे, शांत आहे। भक्तजन येतात आहे दर्शनासाठी। खूप बरं वाटतं अशा पावन जागेवरती आल्यावरती। तर या आपण दर्शनाला जाऊ या।
आता आपलं वैष्णोदेवी माताजीचं दर्शन झालेलं आहे. पण कटारा या ठिकाणी, जम्मू काश्मीर कटारा या ठिकाणी एक अशी प्रथा आहे की वैष्णोदेवी माताजीचं दर्शन झाल्याच्या नंतर भैरवनाथाचं दर्शन घेणं म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. पण जर आपण भैरवनाथाचं मंदिरांचं जर दर्शन नाही घेतलं तर तो प्रवास हा अधुरा असतो, म्हणजे अपूर्ण असतो. तर मित्रांनो, आता तशाच प्रथेनुसार आपण भैरवनाथाजीचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता दर्शन आपलं घेऊन झालं तर आपण चला पुढचा प्रवास करूया. मित्रांनो, आता आपलं वैष्णोदेवी माताजीचं दर्शन झालेलं आहे आणि खूपच सुंदर प्रतिकृती बनवली आहे वैष्णव माताजीचं. तर आपल्याला आता एवढा लांब प्रवास करणं वगैरे हे आता सध्या तर शक्य नाही आहे, पण भविष्यात आपण नक्की जाऊ त्या ठिकाणी. पण इतर लोकांना पण आपल्याला दर्शन द्यायचं होतं, त्यामुळे मी आता माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि तुम्हाला पण कसं वाटला, माझी व्हिडिओ कशी आवडली की नाही, याचं तुम्हाला मंदिराची प्रतिकृती कशी वाटली, तुम्हाला दर्शन आम्ही घ्यायला जेव्हा जात होतो तेव्हा तुम्हाला कसा अनुभव झाला, ह्याची नक्की माहिती मला माझ्या कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. जय माता दी. धन्यवाद.